आजचा व्हिडिओ जे स्वयंपाक नवीन करतायत त्यांच्यासाठी आहे. आपण करतोय गाजराचा हलवा. 1 किलो गाजरं किसून घेतली आहेत. मी ती फूड प्रोसेसरमधनं किसून घेतली, ज्यामुळे ती माझी अक्षरशः 5 मिनिटात झाली. 5-7 मिनिटात झाली म्हणजे. एक पाव वाटी तूप घेतलं, पण नंतर मी अंदाजाने थोडं वाढवलं. एका पातेल्यात तूप घेतलं, साजूक तूप गरम केलं आणि त्यात किसलेली ही गाजरं टाकली. बराचसा स्वयंपाक हा अंदाजाने, डोळ्याला दिसेल तसा, वासाने आणि वाफ कशी येते त्याने शिकायचा असतो. तर पहिल्यांदा जरा एक 5-10 मिनटं मी मीडियम गॅसवरती गाजरं शिजवून घेतली. थोडंसं वाटलं म्हणून थोडंसं अजून पण तूप घातलं आणि आता याच्यात झाकण लावून थोडा वेळ ठेवते आहे. मग बऱ्याच वेळ झाला, वाटलं गाजरं शिजली आहेत, तर मी काय केलं, खडी साखर आहे ना, ती गिरणीतनं दळून आणली आहे. म्हणजे मी पिठी साखरच घेतली, पण ती बरेच दिवस दिवाळीपासून ठेवली होती, म्हणून मग मी ती मिक्सरमधनं एकदा काढून घेतली. पण ही पिठी साखर आहे ती खडी साखरेपासून बनवली आहे, म्हणजे ती जास्त पौष्टिक असते. तर मी विचार केला की आता गोड खायचं असेल तर कमसे कम मी ही पिठी साखर तरी वापरीन, म्हणजे खडी साखरेची बनवलेली. तर मी अशी गिरणीतनं दळून आणलेली आहे. तर ती मी साधारण 1 किलोला पाव किलो घेतली. प्रमाण घेतलं कमलाबाई ओगल्यांच्या पुस्तकातनं. आधी मला वाटलं होतं थोडी कमी घ्यावी, पण बहुतेक सगळी लागलीच. पाव किलोच्या पाव किलो मिक्सरमधनं बारीक करून घेतली आणि हे सगळं मिश्रण शांतपणे शिजवून घेतलं. मग ॲक्च्युली कमलाबाई ओगल्यांच्या पुस्तकाप्रमाणे 200 ग्रॅम खवा घालायचा आहे. माझ्याकडे खवा नव्हता, पण मी वजन करून बघितलं तर 90 ग्रॅमचे पेढे होते. म्हणून मग मी ते पेढे मिक्सरमधनं बारीक करून घेतले आणि तेच खवा म्हणून वापरले. तर कधी कधी खवा नसेल तर आपण पेढे काढून त्याचा पण वापर करू शकतो. नारळ पण घालू शकतो पेढ्याऐवजी. पण मग नारळ न थोडा साजूक तुपात शांतपणे परतून शिजवून घेतला पाहिजे दुधामध्ये, नाही तर तो याच्यामध्ये कच्चा लागतो गाजराच्या हलव्यामध्ये. तर आता मी 90 ग्रॅमच पेढे घेतले, म्हणजे कमलाबाईंनी सांगितलेल्या प्रमाणाच्या खूप कमी. पण जेवढे आहेत तेवढे घेतले तरी चालतं, तसं काही इश्यू येत नाही. मग परत शिजल्यावर, मला पुस्तकात दिलं नाही आहे पण मला वाटलं की दुधात माझी आई शिजवायची, म्हणून मी चक्क एक गाईच्या दुधाची अर्धा लिटरची पिशवी माझ्याकडे होती, तर ती फोडली आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण शिजवलं. सो गाजर हलव्याचं काय थोडं अंदाजाने केलं तरी चालतं, एवढा काही इश्यू येत नाही. मला थोडीशी भीती वाटली की दूध फाटतं वगैरे का काय, खवा घातला आहे म्हणून. म्हणून मी म्हणजे पेढे घातले म्हणून म्हणून मी जरा वेळ ढवळत ठेवलं आणि ती उरलेली साखर थोडी ठेवली ती बाजूला काढून, ती पण घातली आणि बराच वेळ शिजवलं. मग नंतर मी कोबी मटाराची भाजी करत होते, तर तेव्हा मला हे फक्त शिजवायचं होतं, म्हणून मी तिकडच्या डावीकडच्या मंद गॅसवरती ठेवलं आणि अख्खी भाजी करून घेतली. दूध पुरतं आटू दिलं मंद गॅसवर, मधनं मधनं हलवत राहिले आणि मग त्याच्यावरती वेलदोड्याची पूड घातली. वेलदोड्याचे दाणे काढले, ते मिक्सरमधनं 1 चमचा साखरेत बारीक करून घेतले आणि मग ते सगळे व्यवस्थित चाळणीने चाळून घेतले आणि त्याची तुसं काढून टाकली. अशी थोडीशी, म्हणजे 1 टीस्पून ते 1.5 टीस्पून मी त्याच्यात वेलदोड्याची पूड घातली आणि मग त्यांनी पुस्तकात दिले त्याप्रमाणे चारोळ्या नाही घातल्या, पण काजूचे याचे पिस्त्याचे तुकडे घातले. पण आयडियली याच्यात थोडेसे काजूचे तुकडे पण कुटून घालायला वरती हरकत नाही, थोडासा वरख लावायला हरकत नाही.